अडकोनी नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। बहुजन भारत पार्टी दक्षिण विधानसभा नांदेड संपर्क कार्यालयामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकटेश कसबे तसेच पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष बालाजी गजले, प्रदेश सचिव गारे यशम, तेलंगणा राज्याचे राज्य प्रभारी बाबूराव गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये दक्षिण विधानसभा नांदेडच्या पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। या मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये अविनाश गुंजकर यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। तसेच दक्षिण विधानसभा सचिव म्हणून श्रीकांत कांबळे टिळकीकर यांना पदभार देण्यात आला। मार्गदर्शन करत असताना बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकटेश कसबे यांनी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी पक्षांनी पार्टी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे या अनुषंगाने मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रणजित बाराळीकर, तर दक्षिण विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बालाजी पाटोदकर, दक्षिण विधानसभा उपाध्यक्ष वामनराव गजले, दक्षिण विधानसभा कोषाध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक विजेंद्र कांबळे, उत्तर विधानसभेचे तरोडा खुर्द अध्यक्ष अशोक वाघमारे आणि इतर प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधानसभेचे अध्यक्ष गोविंदराव वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बालाजी पाटोदकर यांनी केले। पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत। एक तरुण तरुणाचा नेते आहे, सामाजिक संघटनेचे जे नैसर्गिक दृष्ट्या तुम्हाला जे हक्क अधिकार दिलेले आहेत ते त्याचा वापर अगदी मनमोकळेपणाने झाला पाहिजे अशी विचारधारा घेऊन बुद्धापासून तर बाबासाहेबांपर्यंत आणि त्यानंतर पुढे सुद्धा अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की हे जग जर बदलायचं असेल तर तुला तुझं अस्तित्व दाखवून द्यावं लागेल। स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी, स्वतःची प्रगती करून घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये पक्षाची घोडदौड मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। महाराष्ट्रामध्ये 7-8 जिल्ह्यामध्ये आमची जिल्हा बांधणी, तालुका बांधणी आणि जिल्हा परिषदच्या बांधणीपर्यंत आपला पक्ष गेलेला आहे। त्यानंतर तेलंगणा राज्यामध्ये आम्ही गाठ टाकलेली आहे। तेलंगणा राज्यामध्ये आमचा प्रवेश पक्ष बांधणीसाठी आम्ही सुरुवात केलेली आहे। तेलंगणा राज्याचे प्रभारी माननीय बाबूरावजी गायकवाड या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहे। कर्नाटकमध्ये गेल्या महिन्यामध्ये कर्नाटकमध्ये माझा दौरा होता, त्या ठिकाणची मी काही स्ट्रक्चर बांधणी करून आलो थोड्याफार प्रमाणामध्ये। त्यापूर्वी काही दिवस अगोदर व्यंकटेशजी कसबे सर त्यांचे 2 दौरे कर्नाटकमध्ये झाले। अशा पद्धतीनं या बहुजन समाजातील SC ST OBC अल्पसंख्याक समाजातील जे समाज आतापर्यंत 75 वर्षापासून सत्तेपासून जे वंचित आहे, पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचं मानसन्मानाचं महत्त्वाचं पद नाही, शासन प्रशासनामध्ये या समाजाचे प्रतिनिधी नाही आणि समाजाचे प्रतिनिधी शासन प्रशासनामध्ये नसल्यामुळे समाजाचा भौगोलिक विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास, सामाजिक विकास या सर्व ज्या अंगाचा जो विकास आहे तो विकास गेल्या 75 वर्षापासून झालेला दिसून येत नाही। मी असे नियोजन केलं होतं माझ्या गावामध्ये की कार्यक्रम मोठा ठेवावं, साहेबांना सगळ्यांना बोलवावं, की मी बॅनर पण टाकलेला आहे पूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये
10x10 बॅनर हे केलेला आहे. असा कार्यक्रम करणार होतो की तेलंगणा राज्य हलून जावं असं मी नियोजन केलं होतं. तर मी असं एक ठरवलं की पार्टीमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे. मी जे कमवतो माझ्यातले 10% या पार्टीला मी हे करणार आहे. मी जे कमवतो महिन्यात 30-40,000 मी जे काही कमवतो त्याच्यातले 10% या पार्टीला मी लावणार आहे. पार्टीला समोर कसं जात नाही मी ते पाहतो आणि सर्वजण आपल्याला मिळून मिसळून काम करावं. आणि तेलंगणा पार्टीमध्ये मला एवढं मोठं पद दिलेलं आहे. सर्वांचं मी धन्यवाद सर, आभारी आहे. एका गोष्टीचा खूप आनंद आहे की विश्वभारती महाविद्यालय शिडको नांदेड सर्वांना माहीत असेल, इथे मी ॲज अ प्राचार्य इन्चार्ज प्रिन्सिपल म्हणून काम करतोय. माझं शिक्षण MSc MPhil PhD झालेलं आहे. हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे मला मोठेपणा घ्यायचं नाही, पण ह्या पक्षाच्या आधी मला एवढी जबाबदारी कुणी देणं हे माझ्यासाठी केलंच नाही. म्हणजे जर हा पक्ष मला एवढी मोठी जबाबदारी देऊ शकतो तर माझं कर्तव्य काय की मला 100% जर माझ्याकडून त्यांना अपेक्षित तर मी 200% द्यावं. आणि याच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी 44 संघटनेला सोबत घेऊन आपण या ठिकाणी एक वेगळा पॅटर्न या ठिकाणी तयार करायचा आहे. कारण हे तयार केल्याशिवाय आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अथवा आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्त्याची, आपल्या संघटनेची, आपल्या पक्षाची या ठिकाणी कोणी नोंद घेणार नाही. आता आपलं दुसरं कोणी नोंद घेण्याचा विषय घेणं म्हणून काम करायचं नाही, तर आपल्या पक्षाचा आणि आपल्या संघटनेमध्ये ज्या आपण काम करत आहोत या संघटनेचे, या पक्षाचं या ठिकाणी लेबल आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी दाखवून देता येईल त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागणार आहे. म्हणून मी जरी संघटनेचा पदाधिकारी असलो तरी या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्याला, बहुजन भारत पार्टीच्या कार्यकर्त्याला मी वेळोवेळी सांगतो, ज्या ज्यावेळेस कार्यक्रम होत असतील त्या त्यावेळेस एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला हाक द्या. त्या ठिकाणी मी आणि माझी पूर्ण टीम या ठिकाणी आक्रमकतेने तुमच्या सोबत घेऊन यायला तयार आहे. आणि कोणत्याही तयारीमध्ये रणजित बाळाडीकर म्हणायचं सर त्या ठिकाणी तुम्हाला कोणी सांगू शकते, कारण मी हातामध्ये घेतलेलं काम आतापर्यंत मी घरला उपाशी गेलो आहे, परंतु मी त्या ठिकाणी लाचार झालो नाही. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये मी आज या ठिकाणी स्वाभिमान फिरत आहे. नक्की बदला घेईल, पण गुलामाशी संघर्ष करता करता लढता तुम्ही जर तसेच सण करून गेलात तर उद्याची पिढी सुद्धा तशीच गुलामात जगेल, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे सर. अण्णाभाऊसाठी देशाला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं सर, आणि 16 ऑगस्ट 1947ला अण्णाभाऊसाठी शिवाजी पार्कला मोर्चा काढला सर. काय काढला? हे आजादी झुटी आहे, देश की जनता भुके. फक्त परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य मिळालं सर भारताला. इथल्या भारताला, इथल्या व्यवस्थेपासून स्वातंत्र्य. मानसिक दृष्ट्या आजही आपला समाज, माताजी समाज असो, बौद्ध असो, मानसिक दृष्ट्या गुलाम आहे, सामाजिक दृष्ट्या मागास आहे, शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे. पण ते लग्न कपडे घालून या समाजात फिरण्यापेक्षा माझ्यासारखा सूटबूट घालून फिरावा हे आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी मी आता माझ्या घरी भाकर खायला असेल किंवा नसेल ते तुम्ही बोला, परंतु मला कुणीही जेव्हा मार्केटमध्ये बघते त्या टायमाला येईन किंवा सुटून असतो. मी ह्या गोष्टीचा विचार करत नाही की आज मी मार्केटमध्ये फिरत आहे, माझ्या सगळ्या घरची भाकरची सोय. तर बाबासाहेबांचं स्वप्न होतं की या ठिकाणी लग्न कपडे घालून फिरणारा समाज असण्यापेक्षा या ठिकाणी सूटबूट घालून फिरणारा माझा समाज व्हावा. आणि ते पार्टीचं कार्य, ते कार्य या पुढचं बाबासाहेब असे म्हणले होते की मी जे कार्य करत आहे ते तुम्हाला जर जमलं तर करा, नसेल तर माझी जिथं गाडी आहे तिथपर्यंत राहू द्या, तिच्या पुढे म्हणजे ढसळण्याचा प्रयत्न करू नका. परंतु बहुजन भारत पार्टी जेव्हा नाव ऐकलं मी त्या टाइमला लक्षात आलं की महामानवाचा विचार करून किंवा महामानवाच्या विचारातून प्रेरित झालेली ही संघटना आहे, जेणेकरून बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होते की माझ्यासारखा सुटबुटाचा माणूस व्हावा हे साकार करण्यासाठी ही काम करू शकते पार्टी. आणि मी त्या गोष्टीला तयार झालो आणि मी सदैव तुमच्या सोबत आहे. केव्हाही मला हाक मारा सर, जेव्हा फोन लावता तेव्हा मी रात्री 2 वाजता 3 वाजता सर फोन लावा. आणि तसेच आमच्या कार्यक्रमामध्ये नवीन पदाधिकारी आमचे जॉईन झाले आणि बाकीचे काही कार्यकर्ते सहभागी झाले, त्यांचं पण या ठिकाणी मी आपले स्वागत करतो. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं देखील हेच होतं की अर्धनग्न राहण्यापेक्षा माझ्यासारखा सूटबुटात समाज असावा हे पाहण्याचं स्वप्न होतं. आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी या ठिकाणी बहुजन भारत पार्टी पुढे आलेली आहे. तर त्यानिमित्त आज त्यांना विचारणार आहोत की सर, आज जे आपण या ठिकाणी नांदेड शहरामध्ये आपलं आगमन झालेलं आहे आणि या ठिकाणी आज काय चर्चा झाली? नांदेड शहरामध्ये आज पक्षाच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार जिल्हा स्तरावरची एक बहुजन भारत पार्टीची मीटिंग होती.
त्या मीटिंगच्या माध्यमातून आज नांदेड जिल्ह्याच्या बहुजन भारत पार्टीच्या जिल्हास्तरावरील कामाचा आढावा माझ्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला आणि या कामाच्या जिल्ह्याच्या कामामुळं बहुजन भारत पार्टीच्या कार्यावर मी आज आनंदी आहे. ज्या पद्धतीनं माणसाला माणूस नवीन नवीन माणसं वेगवेगळ्या जाती समाजामधले माणसं बहुजन भारत पार्टीला जोडतात नांदेडमध्ये, ते पाहून मी आज खुश आहे. नांदेडमध्ये येणाऱ्या काळामध्ये फारच थोड्या दिवसामध्ये बहुजन भारत पार्टीच्या माध्यमातून बहुजन समाज हा या जिल्ह्यामध्ये शासनकर्ता होणार आहे. तुम्हाला माहीत आहे, नांदेड जिल्ह्यासहज महाराष्ट्रातल्या कित्येक जिल्ह्यामध्ये मागच्या कित्येक दिवसापासून दलितावर, ओबीसीवर आणि आदिवासीवर प्रचंड मोठ्या स्वरूपाचा अन्याय अत्याचार चालू आहे. या जिल्ह्यामधल्या काल परवा एका उमरेड नावाच्या गावामध्ये, उमरखेड नावाच्या गावामध्ये एका डॉक्टरचा, या बहुजन समाजामधल्या डॉक्टरचा, मातंग समाज डॉक्टरचा एक खून झालेला आहे आणि तो खून हा एकदम निर्गुण खून आहे, जेणेकरून की दिवसाढवळ्या 4-4 गोळ्या त्या डॉक्टरच्या, चांगल्या नामांकित डॉक्टरच्या छाताळामध्ये खुपसून इथल्या अन्यायकारी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सरकारच्या छाताळावर नाचत सरकारच्या कायदा कानूनला मुठीमध्ये घेऊन फेकून देत हा प्रचंड मोठ्या ताकदीचा हा खून केलेला आहे. खरं तर हे सरकारसमोर चॅलेंज आहे, महाराष्ट्रातल्या सरकारसमोर आणि देशातल्या सरकारसमोर हे मोठं चॅलेंज आहे. पण सरकार हे झोपलेलं आहे आणि अशा कंडिशनमध्ये महाराष्ट्रातल्या बहुजन समाजानं मोठ्या ताकदीनं अशा अन्यायाच्या विरोधामध्ये रस्त्यावर तर उतरणं गरजेचंच आहे. मी बहुजन भारत पार्टीच्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना आव्हान करतो की या अशा सामाजिक आंदोलनामध्ये आपण मोठ्या ताकदीनं त्यांच्यासोबत राहावं, पण त्याच्याही पलीकडे जाऊन बहुजन भारत पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना मी आव्हान करतो की मागण्या आणि याचना करण्याच्या पलीकडे जाऊन या मनोवादी सरकारांच्या विरोधामध्ये स्वतःचं स्वराज्य उभा करणं फार गरजेचं आहे. आदिलशहाचा कारभार जसा होता, औरंगजेबाचा कारभार जसा होता, तशा स्वरूपानं आज देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये मनोवाद्यांचा कारभार चालू आहे. पक्ष कोणताही असेल, भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सेना असेल, राज्यामध्ये आणि देशामध्ये आदिलशहाचा कारभार चालू आहे, औरंगजेबाचा कारभार चालू आहे, जुलमी राजवट चालू आहे. अशा जुलमी राजवटीमध्ये आपल्या आया बहिणीची आबरू लुटली जाणार आहे, आपल्यावर अत्याचार होणार आहे, आपल्या चांगल्या स्वाभिमानी लोकांच्या गोळ्या घालून हत्या केल्या जाणार आहेत. यासाठी तुम्हा सर्व माणसांना फक्त मोर्चे, आंदोलनं इतक्यावर सीमित न होता मोठ्या ताकदीनं तुमच्या सर्वांची हक्काची बहुजन भारत पार्टी गाव पातळीपर्यंत उभा करणं गरजेचं आहे. आणि जे सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते अशा अत्याचाराला रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना बहुजन भारत पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पाठबळ द्यावं, त्यांच्या आंदोलनामध्ये सामील व्हावं, अशा स्वरूपाचं आव्हान करतो. आणि सामाजिक संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे की त्या संघटनेच्या माध्यमातून होणाऱ्या मोर्चामधून जे छोटे मोठे नेते जन्माला येतात, त्या नेत्यांनी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, सेना या प्रस्थापित मनोवादी लोकांच्या पक्षांच्या दरबारावर हजेरी न लावता बहुजन भारत पार्टीच्या या कामामध्ये सामील व्हावं. जोपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, बीजेपीच्या पक्षांना आपण लाथाडणार नाही, तोपर्यंत आपल्या समाजाला या अन्यायापासून मुक्ती भेटणार नाही. या अन्यायाला मुक्ती जर घ्यायची असेल आपल्याला, तर बाबासाहेबांना सांगितलेली पॉलिटिकल पॉवर मास्टर की आपल्या हातामध्ये घेणं गरजेचं आहे आणि ते झाल्याशिवाय आपला उद्धार होणार नाही. मान्यवर कांशीराम साहेब एका ठिकाणी म्हणतात, जो कौम हुक्मरान कौम होती है, जो कौम हुक्मरान कौम होती है, उस हुक्मरान कौम के ऊपर कोई अन्याय अत्याचार नहीं करता है. मैंने मुट्ठी भर मुगलों को देखा है, मैंने चंद संख्या वाले ब्राह्मणों को देखा है, मैंने चंद संख्या वाले अंग्रेजों को देखा है, जो संख्या से तो बहुत कम थे, भारत में आए और हुक्मरान बने, लेकिन किसी अंग्रेज की बीवी की इज्जत नहीं लूटी गई, किसी मुगल के दरबार में मुस्लिम का कोई मर्डर नहीं हुआ. यह सब क्यों होता है? क्योंकि वो हुक्मरान कौन थे. हमें अगर अन्याय अत्याचार से मुक्ती दिलाना है तो हमारे समाज को हुक्मरान बनाना पड़ेगा. तो आम्हाला या समाजाला हुक्मरान केल्याशिवाय आपल्यावरील अन्याय अत्याचार दूर होणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवून सगळ्या सामाजिक संघटनेच्या लोकांनी, सगळ्या बहुजन भारत पार्टीच्या पदाधिकारी, समर्थकांनी आपलं स्वतःचं सरकार प्रस्थापित करण्यासाठी बहुजन भारत पार्टीच्या पाठीमागं खंबीर ताकदीनं उभा टाकावं. पक्षाचं पद, नाव, गाव घेऊन मोठ्या ताकदीनं शासनकर्ती जमात बहुजन समाजाला बनवण्यासाठी काम करावं, एवढं या ठिकाणी आव्हान करतो. आपल्याला इथल्या महानगरपालिकेवर
आणि इथल्या येणाऱ्या झडपी पंचायत समितीवर आपला बहुजन भारत पार्टीचा झेंडा लावायचा, त्यासाठी आपण सज्ज राहावं असं मी तुम्हाला विनंती करतो. सर, आपल्या पार्टीमध्ये बरेच तरुण या ठिकाणी आपल्या पार्टीमध्ये सामील होण्यासाठी तयार आहेत. आज बऱ्याच तरुण मंडळींनी आपल्या पार्टीमध्ये आज पक्षप्रवेश केलेला आहे. तर जे नवीन कोणी जे इच्छुक आहेत त्यांना काय सांगणार आहात? नवीन सर्व समाजातल्या नवीन तरुण मंडळीला मी आवाहन करतो की तुमच्या वयातल्या ज्या पहिल्या टप्प्यामधला भाग असतो हा काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी सेनेच्या माध्यमातून आजपर्यंत इतिहासामध्ये असं समजून येते की तुमचा हा पहिला टप्पा ज्या काळामध्ये बरंच काही तुम्ही करू शकता, हा बर्बाद करण्याचा कार्यक्रम त्यांचा चालू असतो. तर त्यामुळे तुमचे हे पहिल्या टप्प्यातलं वय वाया न घालता समाजाच्या कार्यासाठी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या विचारावर चालणारा हा बहुजन भारत पार्टी नावाचा पक्ष आहे. ह्या पक्षामध्ये तुम्ही बिनधिक्कतपणे आपल्या हक्काचा पक्ष म्हणून सामील व्हावं. आज बऱ्याच मोठ्या संख्येनं तरुण मंडळी ह्या जिल्हा कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये येऊन सामील झाली. त्यांनी पक्षप्रवेश पण केला, त्यांना छोट्या मोठ्या जिम्मेदारी पण दिल्या. नवीन तरुण पिढीला पण माझं आव्हान आहे, मग त्या युवा पिढीमधल्या मुली असतील किंवा मुलं असतील तर सगळं तरुण पोरांना माझं विनंती आहे की त्यांनी पण ह्या पक्षामध्ये सामील व्हावं. तुमचा मान सन्मान आणि तुम्हाला शासनकर्ता बनण्यासाठी बहुजन भारत पार्टी कटिबद्ध आहे. नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.